तुमचं असणं हे अकोले तालुक्यातील सर्व काही होतं. तुमचा त्याग आणि तुम्ही या उजाड आदिवासी तालुक्याचं केलेलं नंदनवन कायमच स्मृतीपटलावर तरळत राहील. एखाद्या टेकडीवर उभं राहून दूरवर पसरलेला हिरवा शिवार पाहिला की प्रकर्षाने तुमची आठवण येते. निळाशार जलाशय पाहिला की मन तृप्त होतं. पण त्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष, काट्याकुट्यातून केलेली पायपीट, त्यातून उभा राहिलेला समृद्ध अकोले तालुका. पण आज तुम्ही या परिवारात नाही याची सतत जाणीव करून देतो. अकोले तालुक्यातील प्रत्येक संस्थेत पाऊल ठेवताना तुमची प्रकर्षाने जाणीव होते. सर्वांना सोबत घेऊन तुम्ही चालत राहिला. तुम्ही कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्वांना सोबत घेऊन तुम्ही विकासाचा मार्ग अवलंबला. पूर्वीचं राजकारण वेगळं होतं, आताचं राजकारण वेगळं, आणि व्यक्तिगत धेवे दावे आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी हे कौटुंबिक टिप्पणी हे चुकीचं राजकारण. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही. अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही. सर्वांच्या हृदयावर राज्य केलं तुम्ही. माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही. त्यामुळेच आज समृद्ध अकोले तालुका दृष्टिक्षेपात येतो. या तालुक्यात तुम्ही 5 मोठी धरणं, 16 छोटी छोटी धरणं, 115 पाझर तलाव, 250 साठवण बंधारे बांधून हा तालुका जलमय केला. शैक्षणिक संस्थांच्या वाटा निर्माण केल्या. केवळ शैक्षणिक फी भरता आली नाही म्हणून कोणाचं शिक्षण थांबता कामा नये ही सक्त ताकीद तुम्ही शैक्षणिक संस्था चालकांना दिली. तुम्ही राजकारण समाजकारण करताना येथील प्रत्येक घटकाचा विचार केला. आदिवासींसाठी स्वतंत्र आर्थिक बजेटची निर्मिती केली. पेसा कायद्याची निर्मिती केली. येथील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याकरता यासाठी केवळ 11 महिन्यात अगस्ती कारखान्याची निर्मिती केली. आपण नेहमी अगस्ती कारखान्याला अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असंच म्हणत. तुम्ही या संस्थेवर जीवापाड प्रेम केलं. अगस्ती कारखान्याच्या सत्ता बदलानंतरही आपलं प्रेम कारखान्यावरचं तसूभरही कमी झालं नाही. कारखाना अडचणीत असताना 95 कोटी मिळवून देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. शेवटच्या श्वासापर्यंत अकोल्याची ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, चांगली जोपासली पाहिजे हाच विचार कायम आपल्या ध्यानी होता. हीच भूमिका घेत वैभवराव पिचड साहेबांनीही अगस्ती साखर कारखान्याला नेहमी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. आपण कधी विरोधकालाही विरोधी मानलंच नाही. तो माझ्या तालुक्यातील आहे म्हणजे माझाच आहे हा विचार आपण शेवटपर्यंत जोपासला. कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या दंगलीत विरोधकांच्या सर्व केसेस मागे घेण्याची भूमिका तुम्ही घेतली. बहुजनांचा विचार करता तालुक्यातील प्रत्येक सहकारी संस्थेत, शिक्षण संस्थेत तुम्ही बहुजनांना प्राधान्य दिलं. समाजकारण राजकारण करताना विरोधकांवरही कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही किंवा कोणाच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य केलं नाही. हाच सुसंस्कृतपणा पिचड परिवार आजही पुढे जोपासत आहे. हिंदू महादेव कोळी आणि कोळी महादेव हे एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकण्यात आपला मोलाचा सहभाग होता. हा निर्णय केवळ तालुकापुरताच न राहता राज्याला दिशा देणारा झाला. त्यामुळे आज महादेव कोळी समाजाचं अस्तित्व टिकून आहे. पंचायत समिती सदस्य ते 7 वेळा विधानसभा सदस्य राहिलात. राज्यात आणि राज्याबाहेरही आपल्या कार्यकर्तृत्वाचा तबदबा आजही कायम आहे. आपला हा नेतृत्व संपन्न गुण, आपला प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देईल असाच होता. पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी,
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी. आठवणी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली. कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र आदरांजली. कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र आदरांजली. धन्यवाद. मी विजय असो. धन्यवाद. मी यानंतर विनंती करतो विजयराव डगळे यांना कृपया, नानासाहेबजी डगळे यांना कृपया आपण या ठिकाणी स्टेजवर यावं. अनेक सर्व मान्यवर मंडळी खरं म्हणजे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून साहेबांचा समग्र कार्यकाळ आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी डोळ्यासमोर घेतला. खरं म्हणजे वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या क्षेत्रामध्ये साहेबांच्या ठिकाणी काम आहे. 1972च्या दुष्काळापासून साहेबांच्या कामाला तशा अर्थानं सुरुवात झाली. म्हणजे प्रतिकूलता ही नैराश्याकडे नेणारी नसते, तर प्रतिकूलता ही संधी असते हे मानून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ज्यांच्या कामापासूनच, ज्यांच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यावर तशा अर्थानं अविश्वास आणण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री त्यावेळच्या काळचे वसंतरावजी नाईक यांच्याकडे करण्यात आला. कारण मंजुरीच्या अगोदर कामं त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली, परंतु मात्र त्यांच्या कामाची सुरुवातच अगोदर काम नंतर मंजुरी अशा पद्धतीच्या कार्यकाळात त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात केली. डॉक्युमेंटरीमध्ये आपण पाहिलंच, वेगळ्या प्रकारची धरणं, बंधारे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, वसतिगृह, आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशी सगळी त्यांनी सुरू केली. माझ्यासारख्याच्या दृष्टीनं ज्या वेळेला तालुक्यामध्ये वेगळ्या प्रकारानं पद्धतीनं धर्मांतरणं सुरू झाली, त्यावेळेला साहेबांनी आम्हा सगळ्या संप्रदायातल्या वेगळ्या प्रकारच्या कीर्तनकार, पचनकार सगळ्यांना एकत्र बोलावून किंवा या पद्धतीनं इथे धर्मविरोधी कारवाया सुरू आहेत, वेगळ्या प्रकारची आमिष दाखवून लोकांच्या अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्या ठिकाणी धर्मांतर सुरू आहेत, तुम्ही काय करतात, त्यावेळेला त्यांनी स्वतः पुढे येऊन त्या ठिकाणी या धर्मांतर विरोधी कामामध्ये आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी मदत केली आणि मार्गदर्शन केलं. दारूबंदीच्या विरोधात खूप मोठ्या प्रकारची तळमळ साहेबांच्या मनामध्ये त्या ठिकाणी नेहमी होती आणि म्हणून तालुक्यामध्ये इंदुरीकर महाराजांची वेगळ्या प्रकारच्या भागामध्ये 5 कीर्तनं झाली पाहिजे, ज्याच्यातून आपल्याला दारूबंदीच्या विरोधात त्या ठिकाणी काम करता येईल आणि येणारा तरुण समाज हा सशक्ताच्या स्वरूपाचा समाज, निर्व्यसनी समाज निर्माण होण्याच्या करता व्यसनमुक्त सदाचार युवक हाच खरा समाजसुधारक, या प्रकारची भावना त्यांची त्या ठिकाणी राहिलेली होती. खरं म्हणजे ज्या वेळेला राम मंदिराचा भूमिपूजनाचा समारंभ होता, त्यावेळेला लॉकडाऊन होतं आणि त्या काळामध्येच बरोबर अनेक प्रकारच्या सामाजिक संघटनांच्या नावाखाली या ठिकाणी रामदेव नाही तर त्याच्याऐवजी रावण देव आहे अशा प्रकारच्या ज्या वेळेला चळवळी सुरू झाल्या, तर त्या निमित्तानं गावागावात जाऊन तुम्ही या ठिकाणी जागृती करून हा रामाचा उत्सव आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल त्याकरताचं मार्गदर्शन करण्याकरता विविध हिंदू संघटनांना साहेबांनी त्या ठिकाणी विशेष करून जवळ बोलावून घेतलं, त्यांना समजावून सांगितलं, आपण या भूमीतली सगळी लेकरं ही प्रभू रामचंद्राची लेकरं आहोत. ही सगळ्या वानराने ज्या प्रकारानं प्रभू रामचंद्राला मदत केली, तशा प्रकारे ही सगळ्या आदिवासी बांधव जे आहेत, तर ही सगळी प्रभू रामचंद्राचे अनुयायी त्या ठिकाणी आहेत. या भावनेतून प्रचार प्रसार करण्याकरता साहेबांनी आम्हाला सगळ्यांना त्यावेळेला प्रेरित केलं. आपल्याला सगळ्यांना त्यांची अनेक कामं माहिती आहेत, परंतु ज्ञानोबा तुकोबाराचा आदर्श त्यांच्या कामामध्ये होता. कारण मंबाजीबानं जगद्गुरू तुकाराम महाराजांना काट्याच्या काठीनं मारलं, तरी सुद्धा तुकोबाराय संध्याकाळी त्यांना कीर्तनाला बोलवण्याकरता गेले. एवढं उदार अंतकरण जे तुकोबारायचं होतं, बरोबर तशाच प्रकारानं स्वतः मंत्री असताना जेवढं समोरच्या माणसाचं, कार्यकर्त्याचं आयुष्याने तेवढा काळ मंत्रीपद अनुभवलेलं असताना देखील एका कार्यकर्त्यानं जेव्हा अंगावर शाई फेकली, त्यावेळेला त्याला उदार अंतकरण, तुकोबाराच्या अंतकरण माफ करण्याचं काम त्या ठिकाणी साहेबांनी केलं, की जे डॉक्युमेंटरीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. मगाशी महाराजांनी उल्लेख केल्याप्रमाणे या प्रवऱ्याच्या काठावर ज्ञानोबारायांनी 750 वर्षांपूर्वी सांगितलं की जलाशय निर्मावी, महावने लावावे. मला वाटतं साहेबांनी ज्ञानेश्वरी वाचली होती की नाही माहीत नाही, परंतु याच प्रवऱ्याच्या काठावर ज्ञानेश्वरीचा जन्म झाला आणि ज्ञानोबारांनी जर जलाशय निर्माण करायला सांगितले असतील, तर आयुष्यभर तशा प्रकारची जलाशय निर्माण करण्याचं काम ज्ञानोबाराच्या आदर्श ज्ञानेश्वरीतला घेऊन त्याने त्या ठिकाणी काम करण्याचं काम या ठिकाणी पुढे केलं. मी या निमित्तानं सांप्रदायिक क्षेत्रात त्यांचं जे योगदान होतं आपल्याला माहिती आहे. आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा वैभव, समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर 5-7 वर्षांपूर्वी जेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या विरोधी कारवाई झाल्या, केसेस झाल्या,
वेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धाच्या संघटनांनी त्या ठिकाणी त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला साहेबांनी आम्हाला सगळ्यांना जवळ बोलावून घेतलं आणि आपल्या तालुक्याचा भूमिपुत्र आहे, आपल्याला त्यासाठी उभं राहावं लागेल। प्राकृतिक स्वास्थ्य त्यावेळेला बरोबर नव्हतं, तरी वैभव भाऊंनी तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी ओझरच्या आश्रमावर गेले। त्यांच्याकरता अकोले तालुक्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन त्यावेळेला त्या ठिकाणी उभं केलं। याने अनेक वर्ष त्या ठिकाणी आंदोलन केली। त्यांनी सुद्धा कबूल केलं की यावेळच्या आंदोलनाला आजपर्यंत कधी न उपस्थित राहिलेला समाज त्या ठिकाणी इंदुरीकर महाराजांच्या करता एकत्र आला आणि त्याचं नेतृत्व करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी साहेबांनी केलं। त्याकरताचा सगळा खर्च आणि सगळं योगदान देण्याचं काम देखील त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी केलं। अशा प्रकारानं आपल्या सामाजिक क्षेत्राबरोबर निश्चितपणानं धार्मिक क्षेत्राच्या करताही सदोदित योगदान साहेबांनी आयुष्यभर त्या ठिकाणी दिलं। त्यांचे मी आमच्या सगळ्या वारकरी परिवाराच्या वतीने या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि यानंतर विनंती करतो आदरणीय नानासाहेबजी दगडे। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री, वीर विरसा पुरस्काराचे मानकरी, अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे कार्याध्यक्ष वंदनीय पिचड साहेब यांच्या वस्त्रश्राद्ध निमित्त उपस्थित राजूरगावचे ग्रामस्थ, महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून आलेले सर्व मान्यवर, व्यासपीठावर विखे पाटील त्यांच्यासह सर्व पक्षाचे मान्यवर यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो। एक इतिहास सांगतो, पिचड साहेबांबरोबर दुर्गम चढणीचा रतनगड, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर स्वामिनी कळसुबाईचा उत्तुंग डोंगर, अंगा खांद्यावर वनराईंचा पुष्प वैभव जपलेला हरिश्चंद्रगड, रानमेव्याचा खजिना जोपासलेला आजोबा पर्वत, अशा गडकिल्ल्यांचा साक्षीदार ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेला अकोले तालुका आणि या तालुक्याचे खरे शिल्पकार वंदनीय पिचड साहेब। 1822 साली इंग्रजांनी अहमदनगर जिल्ह्याची निर्मिती केली। अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवसा, शेवगाव, पाथर्डी, नगर, राहुरी, पानेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, आज 14 तालुके। त्यावेळेस ब्रिटिश कालीन धरण भंडारदरा, पण धरण उशाला आणि कोरडेगचाला ही आपल्या अकोल्याच्या जनतेची अवस्था होती। वंदनीय पिचड साहेबांनी चाकबंद आंदोलन केलं, मोठा संघर्ष केला आणि या अकोले तालुक्याला हक्काचं पाणी मिळवून दिलं। म्हणून मी आज या ठिकाणी या प्रसंगी सांगतो, मी पिचड साहेबांचा कार्यकर्ता आहे। ज्यावेळेस प्रचार सभेत असायचो त्यावेळेस बंगल्या साहेब सांगायचे, अरे माझ्यावर कोणाचा राग असेल तर ते अशोकला मतदान करा। कोथरूडच्या सभेमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार होते। अजित पवारांनी सांगितलं काय, मी पिचड साहेबांच्या तालमीत तयार झालेला गडी आहे आणि त्यामुळेच आज व्यासपीठावर बोलतोय। मी आज सर्व जनतेच्या वतीने पिचड साहेबांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझा 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद बाबा। यानंतर दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे माजी खासदार, बीजेपीची बुलंद तोप, आमच्या वैभवदादांचे समन्वयक साथी माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील आपली श्रद्धांजली समर्पित करतात। आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्व परिवाराचा आधारस्तंभ, कैलासवासी मधुकररावजी पिचड साहेब यांच्या वर्षश्राद्धानिमित्त ज्यांचं इथं कीर्तन झालं,
अशी हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले, उपस्थित असलेले सर्व पिचड साहेबांवर प्रेम करणारे आलेले त्यांचे कार्यकर्ते, आलेले सर्व अकोला आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व सन्माननीय विविध पक्षाचे नेतेगण, उपस्थित असलेले वारकरी संप्रदायाचे सर्व सन्माननीय मान्यवर, आज स्वर्गीय पिचड साहेबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि या मागच्या 1 वर्षामध्ये ज्या व्यक्तीमुळे खरं या अकोला तालुक्याची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, ज्या व्यक्तीमुळे खरं आदिवासी समाजाचे प्रश्न समाजापुढे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशापुढे आले, आज 1 वर्ष जाऊन त्यांच्या जाण्याने जी काही हानी या तालुक्याची झाली ती कोणीही भरून काढू शकत नाही। पिचड साहेबांचे किंबहुना पिचड परिवाराचे आणि विखे पाटील परिवाराचे काय नातं आहे हे फक्त या 2 परिवारालाच माहिती आहे। कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील आणि स्वर्गीय पिचड साहेब असतील, जिल्ह्याचा कुठलाही राजकीय निर्णय करत असताना, सहकारातला निर्णय करत असताना, राजकीय निर्णय करत असताना जिल्ह्याच्या हितासाठी काय योग्य आहे, तालुक्याच्या हितासाठी काय योग्य आहे, पक्षविरहित या दोन्ही मान्यवरांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आणि म्हणून आपला तालुका आज सुजलाम सुफलाम झाला हे मला मुद्दामून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं। आणि जे ऋणानुबंधाने संबंध कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जपले, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जपले। आज या वर्षश्राद्धानिमित्त मी आपल्या सगळ्यांसमोर ग्वाही देतो की माननीय वैभव दादा असतील आणि मी असेल, हे संबंध पुढचे 30 वर्ष जपण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती आम्ही जपणार आहोत। राजकारणामध्ये किती जरी उतार चढाव आले तरी या सगळ्यांवर मात करत, जसं खोले महाराजांनी सांगितलं की पळकुट्याला राजकारणामध्ये जागा नाही, आलेल्या प्रसंगाला सामोरे घेऊन त्या प्रसंगावर तोडगा काढत पुढे जावं लागतं आणि तेच काम मी आणि वैभव आम्ही प्रत्येक क्षणाला करू, ही ग्वाही मी तमाम या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांना, तालुक्याच्या जनतेला देतो। आज आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल। ही आपली उपस्थिती, ही वैभव दादाची ताकद आहे, आपल्याला असलेले आशीर्वाद ही वैभव दादाची ताकद आहे आणि हे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहू द्या, एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो। आज स्वर्गीय पिचड साहेबांना मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद दादा। यानंतर धन्यवाद दादा। यानंतर ज्यांनी संकीर्तनातून आपल्याला मार्गदर्शन केलं ते हरिभक्तीपरायण विशालजी महाराज खोले यांचा पिचड परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय। मी आदरणीय भूतपूर्व खासदार सुजयदादा विखे पाटील आणि भूतपूर्व आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब यांना विनंती करतो, साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि वारकरी उपरण देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे। महाराजांना रात्रीचं कीर्तन मुंबईला होतं, आता संध्याकाळी 6 वाजताचं कीर्तन पुणे किवळे या ठिकाणी आहे, तिथे काल इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं आणि म्हणून त्यांना पुढच्या प्रवासाची घाई असल्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना परवानगी देतो। अगस्ती ऋषी गुरुकुलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजच्या खाली यायचं आहे। बाकी सर्वांना विनंती आहे, कृपया आपण कोणी उठायचं नाही आयत्या जागेवरून, सर्वांना विनंती आहे आयतीच बसून राहायचं आहे, आपण सर्वांनी आयतीच बसून राहायचं आहे। यानंतर मी विनंती करतो कार्यकारी अभियंता आदरणीय किरणजी देशमुख साहेब यांना की आपण कृपया या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण कार्यक्रम पुढचा चालू राहणार आहे, कृपया आजूबाजूची मंडळी उभी आहे स्क्रीनच्या मागे स्टेजच्या डाव्या बाजूला, त्याला विनंती आपण उठायचं नाहीये, सत्कार करण्याने सगळ्यांनी थोडंसं थांबायचंय 5 मिनिटं, भाऊंची आपण नंतर भेट घ्यायची आहे। हॅलो देशमुख साहेब महाराज, 1 मिनिट कृपया आपण सर्वांनी आहे त्या जागेवरच बसायचं आहे। या ठिकाणी हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांनी पिंगळा कीर्तन जे सादर केलं, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये त्या कीर्तनाला दाद दिली गेलेली आहे आणि बोलतो दारी पिंगळा अतिशय सुंदर या ठिकाणी असं म्हटलं जातं की
गरुड पुराणात सांगितलं जातं की माणसाच्या जाण्यानंतर बी त्याचा प्रवास अटल सुरू असतो. ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी महाराजांच्यामुळं खूप सर्वांच्या मनाला भावली. आदरणीय व्यासपीठ व सर्व जमलेला जनसमुदाय, आज पिचड साहेबांचं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं पिचड साहेब हे आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेते होते, सर्वांनाच माहिती आहे. पण ते जलनायक होते. संपूर्ण नगर जिल्ह्यात सर्वात जास्त धरणांची निर्मिती केलेले एकमेव मंत्री असलेले पिचड साहेब आहेत. खरं तर रक्ताची आणि पाण्याची निर्मिती करता येत नाही, पण निसर्गाने दिलेल्या पाण्याचा योग्य रीतीने साठा करणे, त्याचा विनियोग करणे, हे काम संपूर्ण जिल्ह्यात पिचड साहेबांनी केलं. म्हणून ते खरं तर सुपर इंजिनियर होते. जलसंपदा हा त्यांचा सर्वात आवडता विषय होता. आज अगस्तीचं जे क्षेत्र वाढले ऊसाचं, त्याची खरी निर्मिती पिचड साहेबांनी केली. कारण मी ज्यावेळेस इथं कार्यकारी अभियंता म्हणून होतो, त्यावेळेस लोकांना पाणी परमिशन घ्यायला नगरला यावं लागायचं. पण पिचड साहेबांनी 100 पाणी परवानगी कार्यक्रम ठेवून इथं देण्यात आलं आणि त्याच्यामुळं ऊसाची निर्मिती झाली. आणि संपूर्ण आदिवासी समाजाचं दैवत आद्य क्रांतिक राघोजी भांगरे यांचा खरा सन्मान जर कोणी केला असेल तर माननीय पिचड साहेबांनी. भंडारदऱ्यासारख्या धरणाला क्रांतिकारी वीर राघोजी भांगरे हे नाव देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं या क्रांतिकाराचा सन्मान केला. अशा या जलनायकास या तालुक्याचे माजी आमदार कॉम्रेड BK देशमुख यांच्या परिवाराच्या वतीनं, तसंच आमच्या जलसंपदा परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद. यानंतर आदिवासी विकास परिषदेमध्ये साहेबांबरोबर कार्य केलेले रामनाथजी भोजने आपली श्रद्धांजली समर्पित करतील. रामनाथ भोजने. त्यानंतर काळू शिळकंदे. वक्त्यांना विनंती आहे 2 मिनिटात आपली श्रद्धांजली समर्पित करायची आहे. सर्वात शेवटी भाऊ आपले आभार व्यक्त करतील. मला असं वाटतं आपण ज्या कार्यक्रमाकरता आलोय तो कार्यक्रम जर संपलाच नाही तर आपण मधूनच त्या ठिकाणी उठून त्या कार्यक्रमाची शोभा घालवतोय. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, वक्त्यांना विनंती आपण थोडक्यात बोलावं आणि समोर बसलेल्या सर्वांना विनंती आपण आहे त्याच जागेवर आणखी 10 मिनिटं फक्त बसून राहावं. आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अकोले तालुक्याच्या आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या अकोले तालुक्यात जन्म घेतला आणि आपल्या अकोले तालुक्याला सुजलाम सुफलाम केलं. एकही क्षेत्र असं राहिलं नाही की ते अपूर्ण राहिलं. अशा वंदनीय पिचड साहेबांना या ठिकाणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं त्यांनी ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, बिरसा मुंडांना, राघोजी भांगऱ्यांना आणि सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं पिचड साहेबांनी जे काम केलं ते प्रत्येक वक्ता बोलणार आहे, परंतु जे काम केलं ते या ठिकाणी मी माझ्या एका मिनिटामध्ये मी आपल्याला सांगणार आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवाय नमस्कार हा केशवम पती गच्छति. खोले महाराजांच्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं म्हटलं तर देव काय, देव तर या ठिकाणी अवतरलेलेच आहेत, परंतु आमच्या खेडेपाड्यातील डोंगर दऱ्या खोऱ्यातून आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं पिचड साहेबांना झारखंड, मिझोराम, केरळ, मध्य प्रदेश या राज्यातून कोणी आलंय का? ठिकाणी मी सांगेल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने, नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने
राष्ट्रीय उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव, महाराष्ट्र युवा अध्यक्ष गीताश्री उराव, झारखंड महिला राष्ट्र बाला बच्चन, महाराष्ट्र प्रदेश, त्याप्रमाणे शिवाजीराव मोगे साहेब, रामचंद्र त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जे लोक या ठिकाणी आले नाही त्या सर्व अखिल भारतीय आदिवासी विकास साहेबांनी खऱ्या अर्थानं पेटवली आणि ती ज्योत अकोले तालुक्यामध्ये घराघरात पोहोचवली. तो संदेश घेऊन खऱ्या आणि म्हणून या ठिकाणी मी अखिल भारतीयच्या वतीने पुन्हा एकदा यानंतर विजय वाकचौरे साहेब. आदिवासी समाजाच्या तळपत सांगितलेलं आहे, त्यामुळे मी ते कार्य पुन्हा सांगणार नाही. परंतु आपल्या आदिवासी समाजातील, विशेषतः महादेव कोळी समाजातील पहिले IAS डॉक्टर गोविंद गारी साहेब हेही पुण्यात शिकले आणि साहेब पण पुण्यात शिकले आणि त्यामुळे त्यांची जवळीक हे असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी आमच्या जुन्नर पंचायत समितीचा सदस्य म्हणून 1992 साली निवडून आलो. तेव्हापासून तर आज साहेब असेपर्यंत आम्हाला जे काही मार्गदर्शन लाभलं त्यामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये ज्या चळवळी किंवा कार्यक्रम व्हायचे त्या वेळेला या ठिकाणी आमचे देशमुख साहेब आहेत, त्यांचे पी असायचे, सर्व मंडळी आम्हाला पुण्यामध्ये साहेब येत आहेत, आपण या ठिकाणी थांबा म्हणून सांगायचे आणि मग साहेबांचे विचार, साहेबांच्या ध्येयधोरणाप्रमाणे आम्हाला सर्व मंडळी या ठिकाणी भावरीसर बसले आहेत. गारी साहेबांच्या अंत्यविधीच्या वेळेला साहेबांनी सुद्धा फार मोठं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थानं मला सांगायचं आहे की केवळ तुमचा अकोले तालुका नाही किंवा नगर जिल्हा नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांनी जे योगदान दिलं ते खरं तर वाखण्यासारखं आहे की आमच्या आदिवासी मुलांसाठी जेव्हा आम्ही गेलो, साहेबांनी आज आमच्या जुन्नरमध्ये 250 मुलांचं वसतिगृह उभं केलेलं आहे. आज आमची आदिवासी समाज प्रबोधनी शिवनेरीच्या पायथ्याला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्या पायथ्याला तिथं कोणी तुम्ही आला तर आदिवासी समाज प्रबोधनीचे आमचे तळपे साहेब त्या ठिकाणी व्यवस्थापन पाहतात. कोणी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली जाईल. अशा पद्धतीनं साहेबांनी आम्हाला इतकंच नाही तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो आदिवासी भागात उत्पादित होणारा हिरडा, तो हिरडा कारखाना संशोधन करून त्याचा कारखाना उभा करण्यापर्यंत साहेबांनी फार मोठं योगदान दिलं आणि असा महान व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेला आहे. खरं तर याला अभिवादन करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले आमचे माजी आमदार कृष्णा मुंडे साहेबांचे चिरंजीव विक्रमभाऊ मुंडे असतील, आमचे महिला बालकल्याण अधिकारी तळपे साहेब असतील, आमचे विस्तार अधिकारी लांडे साहेब असतील, बोराडे साहेब असतील, असे बरेचसे मान्यवर या निमित्ताने आहेत ज्यांना पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद जिल्हा परिषद दिलं ते देवराम लांडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा महान कर्तृत्वान माणसाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वाला साहेबांनी जे आम्हाला विचार दिले त्यातनं नक्कीच पुढे घेऊन जावं अशा व्यक्तिमत्वाच्या प्रति मी नतमस्तक होतो आणि आदरांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय आदिवासी. आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी फक्त 2-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करायची आहे. त्यानंतर माननीय विजय वाकचौरे, त्यानंतर माननीय मच्छिंद्रशेठ धुमाळ, त्यानंतर आशाताई पापळ, त्यानंतर सीताराम पाटील देशमुख. कृपया आपण सर्वांनी स्टेजवरती यायचंय. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदिवासी समाजाचे देशाचे नेते
राज्याच्या राजकारणामध्ये ज्यांचं प्रभुत्व होतं, तालुक्याच्या समाजकारण राजकारणामध्ये ज्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या तालुक्यातला वेगळा पायंडा निर्माण केला, ते दिवंगत पिचड साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्तानं तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून नव्हे तर देशातून आलेली सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बरीचशी भाषणं होणार आहेत. प्रत्येकजण आपल्या पिचड साहेबांशी जो संबंध आला त्या संबंधाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडणार आहेत. मी फक्त या ठिकाणी सांगेन, या तालुक्याच्या राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका फक्त पिचड साहेब घेऊ शकतात. त्यांनी या तालुक्यातील सर्वांना, तो विरोधात असला किंवा बरोबर ना असला, याचा कधी विचार न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली. सामाजिक चळवळींना कायम पाठिंबा दिला. शोषित उपेक्षित समाजाला, आदिवासी समाजाचं कल्याण कसं करता येईल यासाठी आयुष्यभर काम केलं. आम्ही नेहमी पिचड साहेबांच्या बाबतीत बोलत असताना नेहमी सांगतो की पिचड साहेबांसारखा माणूस होणे नाही. कृपया आणि जी माणसं उभी राहिली त्यांनी कृपया खाली बसा. त्यांनी जे लोकांना सांभाळलं, त्यांनी लोकांना मोठं केलं. आदिवासी समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणली. या तालुक्यामधली जलक्रांती घडवून आणून या तालुक्याचं वेगळेपण सर्व जिल्ह्याला, राज्याला माहिती झालं. अशा पिचड साहेबांना या ठिकाणी आपण आदरांजली वाहण्यासाठी आलेलो आहोत. पिचड साहेबांचे सहकारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्राचे राज्य सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील सर्व आंबेडकरी समुदायाच्या वतीनं मी पिचड साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांच्याही त्या वतीनं त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिमान करतो. पिचड साहेबांचा जो विचार होता तो वैभव भाऊ आणि त्यांचं कुटुंबीय पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी ते थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. वंदनीय पिचड साहेबांना जाऊन 1 वर्ष झालं. पिचड साहेबांबद्दल मी फार काही सांगावं असं नाही, कारण 50-60 वर्षाचा राजकीय प्रवास माझा इतकाच आपण पिचड साहेबांना जवळून ओळखतात. मी 1च मिनिटामध्ये माझी श्रद्धांजली या ठिकाणी संपवणार आहेत. पण पिचड साहेबांचा जो एक गुण होता, 20-22 वर्ष मंत्रिपद असून देखील त्यांनी तालुक्यामध्ये कधी विरोधी पक्ष असेल कधी कोणावर खुन्नस धरली नाही, कोणाला कधी त्रास दिला नाही. विरोधी पक्षाला सुद्धा सन्मानानं बरोबर घेऊन वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी कधीही आम्हाला त्रास दिला नाही. असं एक अजात शत्रू आदरणीय पिचड साहेब म्हणले तो वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अशा या ज्यांची उंची हिमालय एवढी होती, त्यांचं काम आबाळा एवढं काम त्यांनी तालुक्यामध्ये केलंय. म्हणून मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की भाऊ थोड्या वेळाने खाली येणार आहेत. आपल्याला जो दुखवटा त्यांना द्यायचा आहे तो खाली आल्यानंतर द्या. कृपया स्टेजवर जाऊ नका आणि 2 मिनिटात आपली या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करा. आजच्या या प्रसंगी आपण सर्व दुःखी अंतकरणाने जमलेले सर्वजण, आदरणीय भाऊ, आदरणीय मातोश्री, सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर, आमच्या सर्वांचे नेते, आम्ही सर्व तळागाळातील आपली ओळख ज्या माणसांनी आज करून दिली ते आपल्यात हयात नाहीत. आदरणीय खोले महाराजांनी ज्यावेळेस पिंगळा गायला तेव्हा मी भाऊंचा चेहरा पाहिला. 1 वर्ष झालं भाऊच्या चेहऱ्यावर हसू हे आम्ही कधी पाहिलंच नाही. पण अतिशय सुंदर असा पिंगळा महाराजांनी इथं गायला आणि भाऊ इथून पुढे तुमच्या चेहऱ्यावर असा हसू आम्हाला पाहायचं आहे. हे हसू तुम्ही हसलात की आम्ही पण हसू, आमच्याही चेहऱ्यावरचं हसू उमटेल. 1 वर्ष झालं साहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आम्हाला गरज होती, पण ही गरज आमची तुम्ही थोड्यासाठी
आम्हाला दूर केलं. मी फार काही बोलू शकणार नाही आपल्याबद्दल, पण आमच्या सर्व तळागाळातील महिलांसाठी आम्हाला आरक्षण कोण ओळखत होतं, आम्हाला कोण पुढे येऊ देत होतं, स्टेजवर येण्याची हिंमत होती का? पण साहेबांनी हाताला धरून, हाताच्या बोटाला धरून आमचं आरक्षण महिलांचं इथं टिकवलं आणि महिलांना आम्हाला पुरुषांच्या बरोबरीनं काम करण्याची संधी साहेब तुम्ही आम्हाला दिलीत. आम्ही तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. मुंगी आमचं एवढं काम आणि तुम्ही मेरू पर्वता एवढी आम्ही कसं ओलांडू शकणार? इंदुरीकर महाराजांच्या भाषेमध्ये मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. तुमचं इतकं मोठं कार्य, इतकं कुठंही गेलं, महाराष्ट्रात नाही जगात गेलं, पिचड साहेबांच्या तालुक्यातले तुम्ही. माझं शेवटी एकच म्हणणं आहे, साहेब तुम्ही आमच्यासाठी या, परत या. आमच्यासाठी नाही या तर आमच्या पुढच्या भावी पिढीसाठी का होईना तुम्हाला यावं लागेल. ही माझी या तुम्हाला आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे. भाऊ साहेब हे परत येणार आहे, समाजासाठी येणार आहेत, या मातीसाठी येणार आहेत. कारण साहेब हा जादूगार माणूस होता. असा माणूस तालुक्यात परत होणे नाही, एवढंच मी सांगते. माननीय सीताराम पाटील देशमुख साहेब, त्यानंतर माननीय जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय देवरामजी लांडे, जुन्नर आदिवासी वादळ, यानंतर त्यांनी मरावे परिकीर्ती रूप उरावे अशा उक्तीप्रमाणे ह्या तालुक्याचे भाग्यविधाते, ह्या महाराष्ट्र नाही भारताचे विकासाचे शिल्पकार, ज्यांनी ह्या तालुक्याचे जलनायक आणि सर्वसामान्य माणसांना आधार देणारे समुद्रासारखे आदरणीय वंदनीय पिचड साहेब, त्यांच्या ह्या स्मृतीस अभिवादन करतो. खरं तर ह्या तालुक्याची जडणघडण अतिशय, हा डोंगराळ तालुका, पण संपूर्ण नदीजोड कार्यक्रम असेल, पुलं असतील, मोठमोठाले डोंगर असतील, हे सगळे फुडून आणि ह्या तालुक्याच्या विकासाचं फार मोठं काम आदरणीय पिचड साहेबांनी ठेवलं. आणि म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा फार मोठा न्याय दिला. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही उठतो, कुठंतरी अकोल्याला येतो आणि नदी पाहिल्यानंतर पिचड साहेबांची आठवण येते. कोणत्याही विभागामध्ये गेलं, नदी पाहिल्यावर पिचड साहेबांची आठवण येते. आणि म्हणून असं काम आदरणीय पिचड साहेबांनी केलं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या मुळा विभागाच्या वतीनं, आमच्या कोथुळ गावातील सर्व संस्थेच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. यानंतर माननीय शिवाजीराजे धुमाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं पुष्पांजली अर्पित करायची आहे. त्यानंतर माननीय डॉक्टर भांडकोळी, त्यानंतर माननीय बीजे देशमुख, त्यानंतर पांडुबाबा गांगड, माजी आमदार इगतपुरी, माननीय देवरामजी लांडे साहेब, आदरणीय वंदनीय संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि महाराष्ट्राचा राखणदार आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या वर्षाच्या निमित्ताने तमाम जमलेला सर्व समाज बांधव, सर्व अपतिष्ठ नातेवाईक, पैपावणे, महाराष्ट्रामधून आलेले सर्वच कार्यकर्ते आमच्या सोबत आले. आमच्या मित्रांनो, पिचड साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र दैवत मानताय. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून पाणी पुरवठा नळ योजना झाल्या आणि जुन्नर तालुका असेल, खेड असेल, आंबेगाव असेल, पुणे जिल्ह्यामध्ये पिचड साहेबांना आदिवासींचं दैवत म्हणून मानलं जातं. आज खरं तर 1 वर्ष झाला साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. माझ्यासारखा एक कार्यकर्ता पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री करण्याचं काम
आदरणीय पित्तर साहेबांनी केलं. जुन्नर तालुक्याला पहिल्यांदा लाल दिवा देण्याचं काम आदरणीय पित्तर साहेबांनी केलं. माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, शेती करणारा माणूस, बैलांकडे जाणारा माणूस सुद्धा पित्तर साहेब पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री करू शकतात. शरद पवार साहेबांच्या जिल्ह्याचा साधा सोपं नाही. आणि म्हणून मी साहेबांचा एक कार्यकर्ता आहे. साहेबांना आम्ही सर्व दैवत मानतो. एवढा मोठा मी खरतर वैभावना धन्यवाद देईल की साहेबांचं एक आठवण म्हणून 1 वर्षाने एवढा मोठा भव्य दिव्य वैभावनी करता हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. मावशी समोर बसलेली आहे. खर तर आता वैभव आदिवासी महामंडळाचे डायरेक्टर झालेले आहेत, संचालक झालेले आहेत. त्यामध्ये माझा निमा प्रचार झाला होता. मी पण आदिवासी महामंडळाचा फॉर्म भरला होता. रायगड आणि पुणे संपूर्ण फिरून पूर्ण झाला होता. पण साहेबांच्या पायरीला पाय लावायचा नाही आणि म्हणून आम्ही पुणे रायगडने आम्ही निर्णय घेतला. आणि वैभवांना मी एक मोठा भाऊ म्हणून बिनविरोध आदिवासी महामंडळाचा संचालक करायला सर्वात आधी मी माघार घेतली आणि सर्वांना माघार घ्यायला लावली. साहेबांच्या उपकाराची परतफेड. काही लोक म्हणत होते लांडा साहेब तुमचा प्रचार झाला, तुम्ही थांबू नका, तुम्ही निवडणूक लढा. आणि निवडणूक कुणाच्या विरुद्ध लढायची? भावाच्या विरुद्ध? मुळीच जमणार नाही. ठणकावून सांगितलं आणि भाऊला बिनविरोध केला. महाराष्ट्रामध्ये आदिवासी महामंडळाच्या निवडणुका पैशाचा पाऊस पडला, निवडणुका लागल्या. पण अभिमानाने सांगेल की आदरणीय पित्तर साहेबांचा एक कार्यकर्ता या नात्यानं सर्वांना माघार घ्यायला लावून महाराष्ट्रामध्ये आदिवासी महामंडळाची निवडणूक बिनविरोध केली. ती साहेबांची कृपा. प्रचार झाला होता तरी बिनविरोध केली. लोक कान खात होती तरी बिनविरोध केली. आणि आता वैभव खरतर आज खरतर साहेब पाहिजे होते. वैभव ज्या टायमाला का आदिवासी महामंडळाचं कारण आदिवासी महामंडळाची निर्मिती पित्तर साहेबांनी केली. आदिवासीचा सेपरेट बजेट पित्तर साहेबांनी केलं. एवढं कोणी करू शकत नाही. कुठं होतं त्या टायमाला आदिवासी महामंडळ? कुठंच नव्हते. ईडी देशमुख सारखा माणूस 15 वर्ष पित्तर साहेबांना आदिवासी महामंडळावर ठेवला. आणि म्हणून पित्तर साहेबांचं काम एवढं मोठं आहे, डोंगरा एवढं काम आहे. आणि म्हणून अधिकचं काही न बोलता निश्चितपणे पित्तर साहेबांची कृपा माझ्यावर एकट्यावर नाही, तुमच्या सर्वांच्या आहे. म्हणून मी सर्वांच्या वतीनं या आपल्या दैवताला मी खरं तर सर्व समाज बांधवांच्या वतीनं आदरणीय मधुकररावजी पित्तर साहेबांना मी खरं तर सर्व समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि वैभवरावला सांगू इच्छितो की आपली मैत्री, आपली भावकी या आयुष्यावर असेल टिकवा, अशा प्रकारचा मनापासून सांगतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली साहेबांना अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी. यानंतर शिवाजीराजे आपणाला विनंती करतो, आपण सर्वच मान्यवर अतिशय तोलामोलाचे आहात. कृपया आपण जी पुष्पांजली अर्पण करणार आहात अगदी थोड्या वेळात आपण अर्पण करा. लिस्ट फार मोठी आहे. थोडं संयोजकांना विनंती आहे का ज्या खुर्च्या झालेल्या आहेत रिकाम्या त्या बाहेर काढून घेण्यात याव्या. लगेच आपल्याला जेवणाचा पुढचा प्रोग्राम सुरू करतो. स्वर्गीय माननीय मधुरगावजी पित्तर साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित साहेब आणि पित्तर कुटुंबियावर प्रेम करणारे सर्व त्यांचे स्नेही बांधवांनो आणि भगिनींनो, साहेबांना जाऊन आज 1 वर्ष झालं. 1 वर्षाचा कालखंड हा खूप असतो, पण तो कालखंड कसा गेला ह्या तालुक्याला निश्चितपणे जाणवलं असेल. साहेबांची उणीव क्षणोक्षणी या तालुक्यातील जनतेला 1 वर्षभरात भासवलेली आहे. खर तर साहेबांचं कार्य सांगावं असा काही अकोला तालुका अज्ञान नाही आहे. खर तर या देशामध्ये आणि राज्यामध्ये आदिवासी समाजासाठी
साहेबांना जे महान कार्य केलं, ह्या देशामध्ये प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये अधिवेशनसाठी स्वतंत्र बजेट, आदिवासी महामंडळाची निर्मिती, पेसा कायद्याची निर्मिती, ह्या अतिशय आदिवासी समाजाच्या हिताच्या गोष्टी मान्य साहेबांनी केल्या. खरं तर आपण साहेबांना जलपुरुष म्हणतो. अतिशय भगीरथ कार्य साहेबांनी केलेलं आहे. भगीरथांनी जशी गंगा पृथ्वीवर आणली होती त्याच पद्धतीनं उत्तर नगर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झालं. 250 बंधारे असतील, छोटी मोठी धरणं असतील, या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्याची हरित क्रांती झाली आणि आज जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. ह्या सगळ्यांचं श्रेय पिचड साहेबांना. अकोले तालुक्यातील बहुजन समाजाच्या छोट्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना साहेबांनी या तालुक्यातल्या सगळ्या संस्थांवर काम करण्याची संधी दिली. गावात असलेला कार्यकर्ता तालुक्यात आणला, तालुक्यातला कार्यकर्ता जिल्ह्यात नेला, जिल्ह्यातला राज्यात नेला आणि राज्याचा कार्यकर्ता देशापर्यंत पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलं. अतिशय विश्वासाची एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे काम केलं. दुर्दैवाने 1 वर्षापूर्वी साहेब आपल्यातून गेले आणि आपण पोरके झालो. म्हणून आपण सर्वांनी आज या क्षणी वैभव भाऊंच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. हीच खरी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय अमित दादा भांगरे हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर माननीय गांगड बाबा, त्याचबरोबर माननीय आमदार शिवरामजी झोले साहेब. स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांना आपल्या सर्वांमधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त ज्यांनी प्रवचन रूपी सेवा दिली ते विशाल महाराज खोले यांचं देखील मी पिचड परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. खरं तर पिचड साहेबांचं नाव घेतलं तर ते तालुक्याचे सुवर्ण दिवस डोळ्यापुढे येतात. खऱ्या अर्थाने पिचड कुटुंबाचं आणि भांगरे कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. आई साहेबांना बघितल्यानंतर वैभव भाऊ मला आजींनी सांगितलेले दिवस आठवतात. देवराम दादा का ज्यावेळेस आई साहेबांना बघायला पिचड साहेबांनी यशवंतरावजी भांगरे साहेब गेलेले त्यावेळेस यशवंतरावजी भांगरे साहेबांनी आई साहेबांना त्याच वेळेस सांगितलं होतं का माझ्यानंतर आमदार हा होणार आहे. हे पिचड कुटुंबाचं आणि भांगरे कुटुंबाचं एक नातं होतं. खऱ्या अर्थाने अलीकडे आपण बघतोय तालुक्यामध्ये जी संस्कृती जी राजकारणाची हवी होती ती कुठंतरी चुकीच्या दिशेने जात आहे. पिचड साहेबांचं जर तुम्ही देवराम भाऊ जो मूळ मंत्र होता राजकारण करायचा तो म्हणजे संवाद. अशोकरावजी भांगरे साहेब असतील किंवा पिचड साहेब असतील अनेक वर्ष विरोधात लढले परंतु त्या दोघांमधला संवाद कधी कमी झाला नाही. या तालुक्यामध्ये कोणताही विरोधक पिचड साहेबांवर बोलला तरी पिचड साहेबांनी त्याला आरे रावाची भाषा केली नाही. विरोधकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि रावसाहेब साहेब त्या विरोधकाचं म्हणणं ऐकल्यानंतर त्याच्यात काय बदल करायचा हे देखील पिचड साहेबांनी केलेलं आहे. निळवंड्याचा प्रश्न होता. पिचड साहेबांचं निळवंड धरण्यासाठी मोठं योगदान होतं आणि त्याच वेळेस विजय देशमुख साहेब एक प्रश्न उभा झाला होता का त्या जे काही प्रकल्पग्रस्त लोक होते त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब देखील जेलमध्ये गेले परंतु ह्या दोघांनी या तालुक्यामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं चालू ठेवायचं ही या दोघांकडनं घेण्यासारखी गोष्ट होती. आज आपण सगळेजण इथं आलेलो आहोत. पिचड साहेबांबद्दल अनेक जणांनी सांगितलं. साहेबांनी पाण्यासाठी कसा लढा दिला, धरणं इथं उभे केले, आदिवासींना 9% आरक्षण दिलं त्यांनी बजेटमध्ये, अनेक कामं पिचड साहेबांनी केलेत. आज आमच्या दोघांवर वैभवराव असतील किंवा मी असेल आमच्या दोघांवरचं पितृशाय हरपलेलं आहे. देवराम भाऊ आता तालुक्याची परिस्थिती थोडी वेगळी झाली आहे.
आम्ही दोघं एकत्रच आलोय, कारण की जी सुसंस्कृत पद्धतीचं राजकारण या तालुक्यात चालू होतं ते कुठंतरी वेगळ्या दिशेने आता जाताना आम्हाला दिसतंय. आमचे वडील असते किंवा मधुकररावजी पिचड साहेब असते, त्यांनी देखील हीच गोष्ट केली असती. त्या पद्धतीने आम्ही आता एकत्रित आलेलो आहोत. आज अलीकडे विजय देशमुख साहेब आपण बघतोय, एखाद्या आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधीला जर प्रश्न विचारला तर तो लोकप्रतिनिधी काय करतो? सत्कार करायच्या भाषा करतो. पिचड साहेबांनी हे कधी केलं नाही, भांगरे साहेबांनी हे कधी केलं नाही. महादेवाच्या पिंडावर विंचू बसलेला जर असेल, सोनालीताई, किती जरी आपली इच्छा झाली पूजा करायची, पण त्या इंचूला पाहून आपल्याला पूजा करता येत नाही. त्यामुळे या तालुक्याने देखील योग्य वेळेस हा इंचू ओळखला पाहिजे आणि या इंचूला बाजू करायची गरज या तालुक्याची जनतेची आता आलेली आहे. आज पिचड साहेबांबद्दल जर मी बोलायला गेलो, मीनानाथ पांडे साहेबांची मला आठवण येते. अशीच एक 2009ची का 4ची निवडणूक झाली. ती माझी पिचड साहेबांची माझी पहिली भेट होती. मीनानाथ पांडे साहेब भांगरे साहेबांना भेटायला आले. भांगरे साहेबांनी त्यांना सांगितलं, का रे तुम्ही सत्ताधारी आहे म्हणून विरोधकाच्या घरचा पुढचा रस्ता तुम्हाला करायचा नाही का? त्यांनी त्यावेळेस पिचड साहेबांना फोन केला. पिचड साहेबांनी सांगितलं, अशोकला सांग तुझ्या घरचा पुढचा रस्ता उद्या 5 वाजता सुरू होईल. ह्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालायचं. पिचड साहेब त्या रस्त्याचं उद्घाटन करायला आले आणि आई साहेब मी 10वीला होतो त्यावेळेस मी साहेबांना पहिल्यांदा भेटलो. ही माझी आणि पिचड साहेबांची पहिली भेट. त्यामुळं आजच्या माध्यमातून तालुक्याची जी संस्कृती होती, जी परंपरा होती, ते सांगणं गरजेचं आहे. आजकाल काय झालंय, इंस्टाग्राम जग झालंय. म्हणजे ती जुनी म्हण आहे, चिंध्या पांघरून सोनं विकायला भेटलं तर कोणी येत नाही, पण सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलं तर गर्दी होती. हे जे चुकीच्या पद्धतीचं जे राजकारण दाखवायचं काम या तालुक्यात चाललंय, हे कुठंतरी आपल्या तालुक्याच्या संस्कृतीला साजेसं नाहीये. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येकाने कोण चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतंय, जे पिचड साहेब आणि भांगरे साहेबांनी सुसंस्कृत राजकारण केलं, आदिवासी बिगर आदिवासी वाद कधी या तालुक्यात पेटला नाही, अलीकडे वेगळ्या पद्धतीचं राजकारण काढतंय, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना थांबवावं लागेल. तीच खरी श्रद्धांजली आदरणीय पिचड साहेबांना राहील असं माझ्यासारख्याला वाटतं. मी माझ्या भांगरे कुटुंबाच्या वतीने, तालुक्यातील मायबाप जनतेच्या वतीने साहेबांना सलाम करतो आणि शेवटची श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. यानंतर इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय गांगडे बाबा, आपणास विनंती आहे आपण शब्दसमराने श्रद्धांजली अर्पित करायची. या ठिकाणी सन्माननीय स्वर्गीय सर्वांचे गुरुवर्य पिचड साहेब यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं पंचक्रोशीतून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या समाजाला सगळ्यांना वंदन करतो. या महाराष्ट्राचे भूषण तरुण तरफ कीर्तनगार खोले महाराज यांनी अत्यंत उत्कृष्ट असं त्यांचं वर्णन केलं. मी अनेक लोकांचं वर्णन ऐकलेलं आहे, परंतु मला पिचड साहेबांचं एकच सांगतो मी, समुद्राची शाई आणि पृथ्वीचा कागद जरी केला तर त्यांच्या गुणाची परिपूर्तता होणार नाही. जर आज हे वर्षश्राद्ध झालं, आता आपण आलात, पण पुढच्या वर्षश्राद्धाला इतके लोक येतीलच म्हणून मला सांगता येणार नाही. म्हणून माझी एक विनंती आहे की आपण 9 ऑगस्ट जो दिन आदिवासी स्वातंत्र्य दिन हा जो साजरा करतो, त्याच्यामध्ये आपण जसं स्वर्गीय राघोजी भांगरे यांचा उत्सव करतो, त्याच पद्धतीनं त्यांच्या बरोबरच पिचड साहेबांचाही 9 ऑगस्टला उत्सव करावा. तर आपण खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिली, त्यांचे उपकार जाणले हे मी समजल. नाही तर नळी फुंकली सोनाऱ्याने इकडून तिकडून गेले वारे असं समजू नका. तर 9 ऑगस्टच्या दिवशी सर्वांनी जसं आपण स्वर्गीय राघोजी भांगरे साहेब यांचं जसं स्मरण करतो, त्याच पद्धतीनं त्याच व्यवस्थेवर स्वर्गीय पिचड साहेब यांचं स्मरण व्हावं अशी मी संपूर्ण महाराष्ट्रातील नवे संपूर्ण भारतातील आदिवासी लोकांना कळकळीची आग्रहाची विनंती करतो. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतामध्ये काम केलेलं आहे
आणि म्हणून एवढी कळकळीची विनंती करतो आणि ही श्रद्धांजली मी संपूर्ण आदिवासी परिषदेच्या वतीनं नतमस्तक होऊन पिचड साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या 2 शब्दाला पूर्ण विनंती. माननीय BG देशमुख साहेबांना विनंती करतो की 1 मिनिटात आपण आपली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करावी. त्यानंतर माननीय आमदार शिवराम झोले साहेब. उपस्थित बंधू आणि भगिनी, विकासाची दृष्टी असणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जाणारं, तालुक्याच्याच नाही तर राज्याच्या राजकारणामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारं असं हे पिचड साहेबांचं व्यक्तिमत्व होतं. आज विकासाच्या दृष्टीनं अनेक लोक बोलले, सामाजिक विस्कटती त्याच्यावर पण बोलले, परंतु आजच्या घडीला तितकं उत्तुंग व्यक्तिमत्वाचं नेतृत्व आज आमच्या तालुक्यात किंबहुना राज्याच्या आदिवासी जनतेमध्ये सुद्धा तितकं उठावदार नेतृत्व आज दिसत नाही. अशा प्रकारचा आपला हा सगळ्यांचा नेता होता. आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद. यानंतर इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय झोले साहेब, आपणास विनंती आहे आपण आपली श्रद्धांजली समर्पित करावी. वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब, बंधूंनो, आज साहेबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व पिचड परिवारावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. पिचड साहेब आणि मी 1985ला दोघे आमदार होतो आणि तेव्हापासून आज तागायतपर्यंत साहेबांबरोबर राहिलं. साहेबांनी या महाराष्ट्र राज्यातील देशातील सर्व आदिवासींना एकत्र केलं. आदिवासी विकास परिषदेच्या मार्फत अनेक कार्यकर्ते तयार केले. मला तर साहेबांचा नेहमी सल्ला असायचा, मार्गदर्शन असायचं. कोणतंही काम असो साहेब मला ते सांगायचे, शिवराम असं करायचे, शिवराम म्हणूनच हाक मारायचे. मी आपल्याला विनंती करतो, साहेबासारखा दैवी पुरुष, देव माणूस आता आपल्या समाजामध्ये होणे नाही. मी आपल्याला विनंती करतो का यापुढे आपण वैभव भाऊ आणि पिचड परिवारांना प्रेम द्या, वैभवाला चांगली साथ द्या, मदत करा. हीच खऱ्या अर्थानं साहेबांना श्रद्धांजली होईल. मी माझ्या इगतपूर तालुक्याच्या वतीनं, नाशिक जिल्ह्याच्या वतीनं, माझ्याबरोबर आमचे रघुनाथ तोकडे आले, निवृत्तीभाऊ जाधव आले, कांगड बाबा आले, चिरूदादा खतेले आले, असे अनेक 5-25 कार्यक्रम या ठिकाणी इगतपुरातून आले. बहुसंख्य मान्यवर आपली श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. बहुसंख्य साहेबांना प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित आहेत. सर्वांनाच वेळेअभावी संधी देता आली नाही. सन्माननीय डॉक्टर सुपे साहेब. सन्माननीय डॉक्टर सुपे साहेब. आदिवासी हृदय सम्राट, वंदनीय आणि खरं तर आदिवासींच्या विकासाचे शिल्पकार असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी मधुकररावजी पिचड साहेब. खरं तर कैलासवासी हा शब्द उच्चारताना सुद्धा आमचं मन भरून येतं, कारण साहेबांनी दिलेले विचार, साहेबांनी दिलेले संस्कार, साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन हे क्षणोक्षणी आमच्या पाठीमागे उभं राहतं. आणि या प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठे ना कुठे साहेबांची आठवण आमच्या मनामध्ये आजही त्या ठिकाणी दाटून येते. आम्ही पुण्यामध्ये ज्या ज्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी आठवण काढतो, तर साहेबांच्या आठवणीशिवाय एकही कार्यक्रम आमचा पूर्ण होत नाही. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही 22 वर्ष काम केलं आणि ह्या 22 वर्षामधले 16 वर्ष साहेब आमच्या पाठीमागे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उभे राहिले. आणि ज्या ज्या वेळेस पुण्यामध्ये साहेब आले त्या त्या वेळेस साहेबांनी आमच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहून थाप दिली. खरं तर भविष्यामध्ये साहेबांची उणीव आम्हाला प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जाणवत राहील, कारण पुणे म्हणलं की साहेबांना पुण्याला यायचं म्हणलं तर पहिला फोन हा आमच्या गोविंदराव साबळेंना यायचा आणि दुसरा फोन पुणे शहरामध्ये डॉक्टर संतोष सुपे यांना यायचा. आणि जेव्हा जेव्हा पुण्यातला कार्यक्रम असेल तेव्हा साहेब प्रत्येकाला आठवणीने सांगायचे, हे डॉक्टरांना फोन केला का, हे पुण्यावाल्यांना फोन केला का. किंवा मुंबईमध्ये जेव्हा केव्हा भेटायची वेळ आली असेल तेव्हा पुण्यावाले आलेत म्हटलं तर आम्हाला सगळी दारं ही सताड उघडी असायची.
खऱ्या अर्थानं गारे साहेबांचं आणि पिचड साहेबांचं मार्गदर्शन आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला परिस्पर्श लाभल्यासारखं झालं. या दोनही माणसांनी समाज दाखवला आणि या दोनही माणसांनी समाजाच्या हितासाठी काय काय करायचं हे आम्हाला या ठिकाणी समजवलं. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आम्हाला या ठिकाणी समाजाच्या हितासाठी लढण्याची वेळ येते त्यावेळेस आम्ही ह्या दोनच माणसांचं स्मरण सगळ्यात पहिल्यांदा करतो. अगदी साहेबांच्या जाण्याच्या अगोदर 2 महिने अगोदर साहेबांनी मुंबईच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी भर उन्हामध्ये केलेलं आंदोलन असू द्या आणि त्याच्या 15 दिवस अगोदर धनगर आरक्षणाच्या निमित्ताने जे काही आंदोलन झालं त्या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शकाची भूमिका घेण्याचं हे असू द्या. स्वतः आजारी असताना सुद्धा दुसऱ्याच्या पाठीमागे तेवढ्याच हिमतीनं उभं राहणं, लढणाऱ्यांच्या पाठीवरती थाप देऊन लढ म्हणणं आणि समाजाच्या हितासाठी काम करणारा प्रत्येकाच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका साहेबांनी घेतली. आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्ते या ठिकाणी घडले. आज माझ्याबरोबर पुण्यावरनं आदिवासी महासंघाचे अध्यक्ष गेनभाऊ वाजेसाहेब आलेले आहेत. आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री विजयरावजी आडरी साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या बरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे गोविंदरावजी साबळे आहेत आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. गडदुधावी देवस्थानचे अध्यक्ष श्री गजानन सुरकुले असे अनेक पुण्यावरनं मान्यवर मंडळी या ठिकाणी अभिवादनासाठी आलेली आहेत. कारण आमचे साहेब आमच्यातून गेले तरी साहेबांचे विचार आमच्यामध्ये शेवटपर्यंत या ठिकाणी राहणार आहेत. आणि म्हणून आमच्या तमाम पुणेकरांच्या वतीने आमच्या एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशन आणि सर्व पुणेकरांच्या वतीने पुनश्च एकदा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. या लोकनेते वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रवचन रूपी ज्यांनी सेवा दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण विशाल महाराज खुले, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले साहेबांचे सहकारी मान्य झोले साहेब, आदरणीय बाबा गांगड, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठासमोर बसलेली सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण बघतोय की वंदनीय पिचड साहेबांचे या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हा तमाम या तालुक्यातील तथा तालुक्याच्या बाहेरील वंदनीय पिचड साहेबांवरती प्रेम करणारा समुदाय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्व समाज बांधवांचे, सर्व समाजाचे तथा या ठिकाणी जमलेल्या सर्वच नागरिकांचे, बंधू भगिनींचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वंदनीय पिचड साहेबांच्या कालखंडामध्ये सांगायचं झालं तर भरपूर काही विषय आहेत. का सुरुवात त्यांनी ज्यावेळेस केली तर त्या सुरुवातीच्या कालखंडात एक शिक्षकाच्या पोटी जन्म घेतलेला एक मुलगा आणि त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे चलून या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एक ध्येय होतं, हा दुष्काळी तालुका पाण्यामध्ये बदल करायचा आणि हा पाणीदार तालुका करण्याकरता खऱ्या अर्थाने त्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने झटले. हे झटत असताना त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलं. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. का त्याच्यामध्ये समाजावरच्या आरक्षणाची भूमिका असू द्या, या तालुक्याचं पाणी वाटपाचा कार्यक्रम असू द्या, त्याच्यावरती पाण्याचा हक्क दाखवण्याचा कार्यक्रम असू द्या, चाक बंद करण्याचं धोरण असू द्या, या तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा पूर्ण होण्याकरता खऱ्या अर्थाने पूर्ण आयुष्य वंदनीय पिचड साहेबांनी खऱ्या अर्थाने झटलं. आणि हे झटत असताना त्यामागं खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतोय का जो पाठिंबा होता तो पाठिंबा आपल्या सर्व समाजाचा, सर्व लोकांचा, जे लोक या ठिकाणी ज्ञात अज्ञात ही जी काही मंडळी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजामध्ये पुढे काम करणाऱ्या माणसांचा पाठिंबा दिला, पाठीवर हात टाकले आणि ही पाठीवरचा थाप टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने पिचड साहेबांनी मागे वळून पाहिलं नाही. या तालुक्यातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी पुढे आले आणि पुढे येत असताना या तालुक्यातील प्रश्न समजून घेऊन सभापती ते मंत्रिपदापर्यंत या ठिकाणी कामगिरी केली आणि ही कामगिरी करत असताना आपल्या सर्वांचा पाठिंबा भेटला. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही आजची वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. आज खऱ्या अर्थाने वंदनीय पिचड साहेबांना गेल्यानंतर वर्ष होतोय. अनेक मनामधल्या आठवणी आहेत, परंतु या सर्व गोष्टींना कुठेतरी आपण म्हणतोय की आवर घातला पाहिजे.
तक्रार जाणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांच्या बद्दल ज्या काही गोष्टी झालेल्या असतील, कोणी बोललेलं असेल किंवा काय असेल, कुठल्याही गोष्टीला थोडासा संयमीपणाने या ठिकाणी उत्तर द्यावं म्हणून या ठिकाणी काही गोष्टी जाणीवपूर्वक झेललेल्या असतील. वर्षभर राजकीय ज्या ठिकाणी खूपच आवश्यक असेल त्याच ठिकाणी बोलायचं, नाही तर राजकीय थोडंसं भाष्य जे आहे ते कमी करायचं. या ज्या काही गोष्टी घेतलेल्या होत्या राजकीय कुटुंबामधल्या ज्या काही गोष्टी असतील आमच्या, तर त्या कुटुंबाच्या या वर्ष श्राद्धानंतर काही ज्या गोष्टी असतील त्या आम्ही बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. या सर्व गोष्टींमध्ये आमचं चाललेलं होतं. परंतु या ठिकाणी आपण बघतोय का या सर्व वर्ष श्राद्धाचा आजचा हा कार्यक्रम पूर्ण होतोय. ज्या संकल्प होते ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी काल विधिवत काम होत असताना, विधिवत पूजा होत असताना आपण म्हणतो पाणी सोडलं, तसं पाणी त्या ठिकाणी सोडलं आणि तो संकल्प पूर्ण केला. आणि हा संकल्प पूर्ण करत असताना या ठिकाणी या जनतेची जी पिचड साहेबांनी शिकवण दिलेली होती का जो समाज हा तालुका, या तालुक्यातील लोक नव्हे नव्हे तर या राज्यातील सर्व समाज बांधव, गोरगरीब कष्टकरी शेतकरी बांधव याला बरोबर घेऊन याच्या पाठीशी राहायची भूमिका त्यांनी सांगितलेली होती. ती भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने उद्यापासून मी या ठिकाणी पुढे जाणार आहे. आणि हे सगळं करत असताना निश्चितपणाने ज्या पद्धतीने साहेबांच्या पाठीशी आपल्या तमाम जनतेची साथ होती, पाठीवरचा हात होता, तो हात मला या ठिकाणी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तीच थाप मला या ठिकाणी आपण द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेबांना दिलेले जे वचन होते ते वचनातून मी पूर्ण या ठिकाणी पूर्ण केलेत. परंतु काही संकल्प आहेत या तालुक्यातील पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून, ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने असंख्य बांधव खऱ्या अर्थाने आज लग्नाची तिथी होती, काल चंपाषष्ठीचा कार्यक्रम होता. अशाही सर्व याच्यातून आपण सर्वजण मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालात. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ झाला असेल, थोडासा विलंब झाला असेल, परंतु या विलंबाला दिलगिरी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण समाज बांधव सर्वच लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अशीच साथ जो साहेबांवरती कृपाछत्र होती आपल्या सर्वांची, तोच आशीर्वाद मला राहावा, आमच्या कुटुंबावरती राहावा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. थांबा 2 मिनिटं. सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो. एक पंक्तीनंतर आता परत दुसऱ्या पंक्ती सुरुवात करावी अशी विनंती करतो. पिचड परिवाराच्या वतीनं हे कीर्तन आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्यांचं विशेष योगदान लाभलं त्यामध्ये वारकरी शिक्षण संस्था कोतुळेश्वर वारकरी शिक्षण यांचा सत्कार आदरणीय भाऊंच्या हस्ते या ठिकाणी होतो. मी नितीनजी महाराज गोडसे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पिचड परिवाराच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था कोतुळ नितीनजी महाराज गोडसे यांचे 60 विद्यार्थी पत्रावळ्या उचलून घ्यायच्या आहेत. संयोजकांना विनंती, पत्रावळ्या उचलून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्या जागेमध्ये या ठिकाणी पंगत बसायची. सत्कार 2 मिनिटं थांबवा. भाऊंच्या हस्ते या ठिकाणी नितीनजी महाराज गोडसे यांचा सन्मान होतोय कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था म्हणून. त्यांनी आपले सर्व विद्यार्थी या ठिकाणी या कीर्तनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी जे मंडळी उभी आहेत त्यांना विनंती करतो आपण जोरदार टाळ्या वाजवून आमच्या वारकरी मंडळाचं ऋण व्यक्त करूया. याचबरोबर कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था धामणगाव पाठ श्रीमद भागवत कथा प्रवक्ते आपल्या दत्त मंदिरातल्या सगळ्या सप्ताहामध्ये बाईसाहेबांच्या मार्गदर्शनाने ज्यांचं खूप योगदान असतं ते सोमनाथजी महाराज भोर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी नितीनजी महाराज गोडसे
यानंतर सोमनाथजी महाराज बोर, यानंतर आपल्या अगस्ती ऋषी गुरुकुलचा सत्कार मी इंद्रभानजी कोलाळ सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अगस्ती ऋषी गुरुकुल या संस्थेचा सन्मान चिन्ह या ठिकाणी इंद्रभानजी कोलाळ सर नितीन महाराज देशमुख यांनी या ठिकाणी स्वीकारावं. बलाईदोरीची वारकरी शिक्षण संस्था विजयजी महाराज चव्हाण, आपल्याला विनंती आपण कृपया या ठिकाणी यावं आणि भाऊंच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान स्वीकारायचा आहे. आले का बलाईदोरी? राजा हरिश्चंद्र जी वारकरी शिक्षण संस्था आहे, राजा हरिश्चंद्र, दत्तात्रेयजी महाराज लांगे, राजा हरिश्चंद्र वारकरी गुरुकुलचे दत्तात्रेयजी महाराज लांगे, आपल्याला विनंती कृपया आपण या ठिकाणी स्टेजवर यायचंय. बरोबर येऊ दे, आल्यावर करू मग. आल्यावर आहे ना प्रतिनिधी, आल्यावर परत घ्या तुम्ही फोटो काढू आपण फक्त परत. दीपक महाराजांची घ्या. या सर्व कार्यक्रमासाठी अगदी एक 8 ते 10 दिवसापासून संपूर्णपणे भाऊंना सांगितलं, भाऊ ही जबाबदारी आमची आहे, तुम्ही बिंदास्त राहा, निश्चिंत राहा आणि अगदी रात्रंदिवस महाराजांचा अपडेट घेऊन सगळ्या महाराजांशी संपर्क करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक महाराज देशमुख यांना सन्मानित करण्यात येत आहे. हॅलो. या ठिकाणी बरेचसे मान्यवर ह्या साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी उपस्थित होते. मारुतीजी मेंगाळ, बाजीरावजी दराडे, मान्य लकी जाधव, मान्य प्राध्यापक M भवारी सर, सीतारामजी भांगरे, भरतरावजी घाणे, कैलासरावजी वागचौरे, बाळासाहेबजी वडजे, शरदजी नवले, गिरजाजी जाधव, बाबा सुनील दातीर साहेब, सुधाकर देशमुख साहेब, भास्करराव शेळके सर, रावसाहेब वागचौरे, मान्य दगडू पांढरे पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकनाथ महाराज भांगरे, देवराम महाराज इदे, त्याचबरोबर रावसाहेब वागचौरे, अनंतराव वागचौरे, दिलीप शेठजी भांगरे, गंगाधर नायकवाडी, त्यानंतर मान्य सुनीताताई भांगरे, अप्पा आवारी, दीपक जोंदळे, राहुलजी देशमुख, गोकुळ कानकाटे साहेब, त्याचबरोबर मारुती वालझडे साहेब, काळू पाटील बांडे, सयाजी अस्वले, मान्य CB भांगरे, मान्य गोविंद साबळे, मान्य दिलीप कोटकर, प्रवरा व मुळा आढळा, पठार भाग सर्व अधिकारी कार्यकर्ते या विभागातून आलेले, त्याचबरोबर संतोषजी मुतडक, मान्य संतोषजी बनसोडे, मान्य गोकुळजी कानकाटे, मान्य संतोषजी बनसोडे, उपसरपंच राजूर, भास्कर पाटील बुळे, दिनकर बुळे, दिनकर भाऊ पटेकर, संचालक आदिवासी महामंडळ महाराष्ट्र राज्य, माननीय
या ठिकाणी तालुक्यातनं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातनं बरी या ठिकाणी जे मंडळी जेवण केलेलं आहे त्यांनी हात धुण्यासाठी वरती व्यवस्था केलेली आहे, पाण्याचा टँकर लावलेला आहे. कृपया स्टेज व्यवस्था जे बघणारे आहेत, मंडपातील व्यवस्था, आपल्याला विनंती आहे आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या आलेल्या मान्यवरांनी अद्यापर्यंत जेवण केलेलं नाही, दत्तात्रय महाराज लांगी या ठिकाणी भाऊंच्या हातून सत्कार केला जातोय. वारकरी संप्रदायातला या ठिकाणी सत्कार होतोय. म्हाळादेवी ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी भाऊंचा असा दुखवटा काढला जातोय. कृपया स्टेजवरती ज्या व्यक्ती उभ्या आहेत, ज्यांचं काम झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना विनंती करतो, लांगी महाराज, हरिचंद्र दिंडी यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. त्यांचं या ठिकाणी सत्कार केला जातोय. ज्या मान्यवरांचं कृपया स्टेजवरती काम झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना विनंती करतो, या दुःखदमय क्षणी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. आपण सर्वांनी खाली जेवणासाठी बसून घ्यायचंय. बाकीची बरीचशी त्यांची नात्यातली मंडळी बाकी आहे मित्रांनो, ज्यांना दुखवटा काढायचा आहे, भाऊंना भेटायचं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, जी काही पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, आपण खाली बसून घ्या. हरिभक्त पारायणचा या ठिकाणी महाराजांचा सत्कार केला जातोय, तो त्यांनी स्वीकारून पटकन जेवणासाठी खाली बसून घ्यायचे. बऱ्याच वेळापासनं लहान मुलं या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते. आपल्या सगळ्यांनाच विनंती करतो, आपल्या सर्वांची साहेबांवर खूप निष्ठा आहे, खूप प्रेम आहे. या ठिकाणी माननीय अरुण माळवे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. माननीय मुठे साहेब, सत्यनिकेतन संस्था, माननीय TN कानोडे सर, आदिवासी उन्नती सेवा मंडळातील सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर अकोले एज्युकेशन सोसायटीतील सर्व शिक्षक